नमस्कार, विघ्नहर्ता अकॅडमी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। बघा मित्रांनो, आपण कालपर्यंत प्रकार नंबर 5 बघितले। हा आपला असेल प्रकार नंबर 6। आता पाचही प्रकार आपण दोन व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत आणि दोन्ही व्हिडिओमध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये मला वाटतं आपण पहिला आणि दुसरा प्रकार बघितला, दुसऱ्या व्हिडिओमध्ये प्रकार तिसरा, चौथा आणि पाचवा बघितला। आता या व्हिडिओमध्ये प्रकार आपण 6 पासून सुरुवात करूया। माझं मित्रांनो तुम्हाला फक्त चांगलं कंटेंट आणि न स्किप करता सर्व कंटेंट योग्यरित्या देणं हे माझं काम आहे आणि ते मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आहे। फक्त त्याचा वापर आणि त्याचा उपयोग आणि ते तुमच्या याच्यामध्ये उपयोग तुम्ही किती करून घेताय हे अवलंबून तुमच्यावरती आहे। की माझं असं नाही की एका विद्यार्थ्यांना देणार दुसऱ्यांना देणार नाही, मी सर्वच विद्यार्थ्यांना देतो आहे। पण कोणता विद्यार्थी त्याचा सराव किती योग्य प्रकारे करतो, त्याची नोट्स किती काढतो हे व्यक्तिगत त्या विद्यार्थ्यांवरती अवलंबून असेल। ठीक आहे। आता प्रकार नंबर 6 लिहा आणि प्रकार नंबर 6 प्रश्न कुठं आला आहे तर छत्रपती संभाजीनगर 2023 मध्ये। आता काय म्हटलंय प्रश्न बघा, प्रश्न पहिला बघा, दोन संख्यांची बेरीज 44 वजाबाकी किती आहे 4, तर त्यांचे गुणोत्तर किती आपल्याला विचारलं। आता आपण काय करणार सर, बेरीज 44 आहे कोणत्या संख्याची तर त्या दोन संख्याची, त्या दोन्ही संख्या आपल्याला माहिती नाही पण सर त्या असतील, त्या सर 40 असतील आणि सर 4 असेल, मग ह्या दोघांची बेरीज किती 44 होऊन राहील ना। तर अशा संख्या असतील पण ह्या दोघांची जर मग वजाबाकी जर केली तर वजाबाकी सर 4 यायला पाहिजे, पण वजाबाकी तसं 36 होऊन राहिली, मग त्या संख्या सर ह्या नाहीत। मग आता कसं करायचं आहे, एवढं कॅल्क्युलेटरमध्ये नाही जायचं, मग आपण काय करायचं आहे, बेरीज दिले आणि वजाबाकी दिले तर काय करायचं, फक्त हे सर 44 लिहायचे आणि अधिक 4 आणि दुसऱ्या स्टेप भागीला काय लिहायचं 44 वजा 4, संपला विषय। फक्त एवढं जर मित्रांनो तुम्ही केलं तर तुमचं गुणोत्तर निघून जातं। 44 आणि 4 सर, तर 44 आणि 4 सर 48, 44 मधून 4 गेले तर सर किती सर 40। आता फक्त मित्रांनो फक्त याला सॉल्व करायचं आहे। आता फक्त याला सॉल्व करा। आता अशी संख्या आहे का की दोघांना भाग जाईल, तर हो सर 8 सकम 48 आणि 8 पंच 40, म्हणजे तुमचं गुणोत्तर काय आहे 6 जसे 5 आहे सर असं ऑप्शनमध्ये। तर हो सर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे आणि अशा प्रकारे आपण ह्या गणिताला सहज सॉल्व करू शकतो, काही जसं अवघड नाही आहे। ठीक आहे। चल आता हा प्रश्न बघा, आता दोन संख्यांची बेरीज किती आहे तर सर 96 आहे आणि वजाबाकी किती आहे तर 24 आहे, त्यांचे गुणोत्तर किती आणि ठाणे 2009 मध्येला प्रश्न आहे। तर आपण काय करणार सर, हे सर 96 अधिक सर 24 आणि किती आहे हे सर 96 आणि वजा किती तर सर 24, बस संपलं आहे। आता 96 मध्ये जर 24 टाकले तर 100, हे सर 120 आणि 96 मधून भाग 24 वजा जर केले तर हे सर 72, म्हणजे 6 मधून 4 गेले 2, 9 मधून 2 गेले 7, 72। आता अशी संख्या आहे का सर की दोघांना भाग जाईल, तर हो सर अशी संख्या आहे। 12 1 12 आणि हा 0 इथे 12 सकम तर सर 72। अजून कोणती सर संख्या आहे का दोघांना भाग जाईल, तर हो सर 2 पंच 10 आणि 2 त्रिक 6, म्हणजे आपलं फायनल उत्तर काय असेल मग हे असेल 5 जसे 3 आहे सर असं ऑप्शनमध्ये। तर हो सर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे। आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण ह्या गणिताला सहजरित्या आपल्याला हा गणित सॉल्व करता आला असता आणि अशा प्रकारे या गणिताला आपल्याला सॉल्व करायचं होतं। ठीक आहे। चला आता पुढचा प्रश्न बघा। आता हा प्रश्न बघा काय आहे, आता दोन संख्यांची बेरीज किती आहे तर 46 आहे व वजाबाकी किती आहे 2 आहे, तर त्यांचे गुणोत्तर किती हे मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा की याचं उत्तर काय असेल ते। ठीक आहे। चला आता पुढचा प्रश्न बघा। आता हा बघा प्रश्न, आता प्रकार नंबर 7वा लिहा। इथे फक्त एक प्रकाराने आपण मागे चालतोय, तर प्रकार नंबर 6 लिहायचं आहे। 6 चालला, 5ला आपण 6 म्हटलं, 6ला आत्ता 7 म्हणा। ठीक आहे, फक्त तेवढंच आहे। ते टायपिंगमध्ये करेक्शन आहे, टायपिंगमध्ये मिस्टेक आहे, ती करेक्शन तुम्ही करा। इथे फक्त प्रकार 6 आहे तर इथे 7 लिहा। चला आता याच्यामध्ये काय आहे, छत्रपती संभाजीनगर 2023 मध्ये आलेला हा प्रश्न आहे। आता याच्यात आपल्याला काय प्रश्न विचारला आहे, कसं प्रश्न सॉल्व करायचा आहे, कसं टॅकल करायचं आहे ते बघा। आता 50 पैसे आहे। आता 50 पैसे 1 रुपयाची, 50 पैसे व 1 रुपयाची नाणी प्रत्येकी 3:2 या प्रमाणात घेतल्यास रुपये 140 मध्ये 50 पैशाची किती नाणी येतील असा आपल्याला प्रश्न आहे। आता बघा काय करायचं आहे आपल्याला, हे सर 50 पैसे आहे, हे सर 50 पैसे। आता 1 रुपयाला, आता 1 रुपयाला आपण पैशात कन्वर्जन जर केलं त्याचे आपण 100 पैसे म्हणू शकतो। हो सर पैसे पैसेच झाला। आता
आता यांचं गुणोत्तर काय आहे, 3×2 म्हणजे हे सर 3×2 हे गुणाकार करा, बरोबर. 5×3 सर हे 15 म्हणजे हे 150 पैसे आणि 100 दुनी हे 200 म्हणजे हे सर 200 पैसे आहेत. आणि एकूण रुपये किती आहे, तर एकूण रुपये आहे सर 140. मग हे सर 140 रुपये आहे. 140 रुपयाला पैशात कन्वर्जन करा म्हणजे याला आपण 2 शून्य देऊ शकतो. म्हणजे 100ने जर गुणलं तर ते पैशात कन्वर्जन होईल. मग आता किती आहेत, 14,000 पैसे. मग आता 14,000 पैसे एकूण आहेत ना, मग हे दोन्ही पैसे आपल्याला एकत्र करावं लागेल. 200 आणि 150 म्हणजे किती सर, हे 350. 350 म्हणजे किती आहे, 14,000 पैसे. आणि आपल्याला विचारलं 50 पैशाची नाणी. मग 50 पैशाचं गुणोत्तर किती, पहिल्या नंबरचं आहे ना, म्हणजे हे 3. म्हणजे इथं 3 फक्त लिहा आणि बस इथं भाग, इथं गुणाकार टाका आणि हा 350 भागिले आणा. आणि फक्त मित्रांनो आता फक्त कटछाट करा. हा शून्य कर. 7 दुनी 14 हे 0 वरती. मग 7 5 35. अजून सर कटछाट होतोय का, तर हो सर. 5 1 5, 5 चूक 20 आणि हा 0 इथे. 4 त्रिक तर 12 आणि हा 0 इथे. म्हणजे 50 पैशाचे किती नाणी आहेत, तर 50 पैशाचे आहेत 120 नाणी. आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे 120 नाणी आहेत. आणि आता मला मित्रांनो सांगा, 120 नाणी आहेत तर 50 पैशाचे रुपये किती आहेत हे मला तुम्ही कमेंट करून सांगा की 120 रुपयाचे हे 50 पैसे 120 नाणी आहेत तर रुपये किती आहेत ते, ठीक आहे. आणि मग 1 रुपयाचे किती नाणी आहेत हे पण तुम्ही कमेंट करून सांगा, ठीक आहे. म्हणजे जर तुमची कमेंट आली तर तुम्ही व्हिडिओ बघताय आणि तुम्ही अभ्यास करताय हे याचा अर्थ मला समजतं आहे की जे व्हिडिओ बघताय विद्यार्थी ते विद्यार्थी अभ्यास करताय प्रामाणिकपणाने. चला आता पुढे चला. आता पुढे बघा काय आहे, 1 रुपये 50 पैसे व 25 पैशाची नाणी प्रत्येकी किती आहेत, तर 5 जसे 6 जसे 8 या प्रमाणात घेतल्यास रुपये किती आहेत, तर 420 मध्ये पूर्ण नाणी किती असा प्रश्न आहे. आणि प्रश्नाला सिंधूर 2023 मध्ये. आता बघा काय आहे सर, 1 रुपयाचं नाणी आहे 50 पैसे आणि 25 पैशाचे. म्हणजे हे सर 50 पैसे आणि हे सर 25 पैसे. आणि किती आहे 1 रुपयाचं, तर 1 रुपयाचं पैशात जर कन्वर्जन केलं तर सर आपण 100 पैसे म्हणू शकतो त्याला. हो सर. मग आता हे कशा गुणोत्तर आहेत, तर ह्या प्रमाणात आहे ना, म्हणजे सर 5 6 आणि हे सर 8 आणि यांचं गुणाकार करा. आता किती आहे, 5 1 सर 5 आणि हे 2 शून्य म्हणजे 500 पैसे. आता 6 5 सर 30 म्हणजे हे 300. आता 25 8 सर हे सर 200. आता 200. आता याला आपण बघा शेवटी सर्वच ठिकाणी 2 2 शून्य आहे म्हणजे याला आपण रुपयात कन्वर्जन करू शकतो, तर हो सर करू शकतो. म्हणजे हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल. म्हणजे आता 5 रुपये 3 रुपये आणि 2 रुपये झाले. म्हणजे आता यांची किंमत किती आहे, एकूण पैसे किती आहे, तर सर पैसे रुपये आहेत 420. आता 420 रुपये आहे ना, मग तिघांचं करा, हे बेरीज करा. म्हणजे काय 5 8 आणि 2 10. म्हणजे 10 म्हणजे काय आहे 420 रुपये. हे बी रुपये आणि हे बी रुपये आहे ना. आता काय पैशात कन्वर्ट आपण रुपयात केलं ना आता. आणि पूर्ण नाणी विचारलेलं, पूर्ण नाणी किती, तर पूर्ण नाणी हे आहेत ना हे. म्हणजे आता 5 आणि 6 11, 11 आणि 8 तर सर 19 पूर्ण नाणी किती आहेत. आता समजा इथे गुणाकार टाका आणि हा 10 फक्त भागीला आणा. आणि फक्त मित्रांनो आता कटछाट करा. हा 0 कॅन्सल. 19 दुनी तर 19 दुनी सर 38, हातच्याला 3. 19 चूक किती, तर 76, 77 78 79 म्हणजे हे 79 तुमचं. म्हणजे 798 हे असेल एकूण नाणी, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर 798. आता 798 ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण सहजरित्या या गणिताला सॉल्व करू शकलो असतो, ठीक आहे. तर अशा प्रकारे या गणिताला आपल्याला सॉल्व करायचं होतं. चल आता पुढे. आता काय आहे, 50 पैसे व 20 पैसे व 10 पैशाची नाणी प्रत्येकी 3 5 6 या प्रमाणात घेतल्यास रुपये 620 मध्ये 10 पैशाची नाणी किती असा प्रश्न आपल्याला आहे. आता आपण काय करणार सर, 50 पैसे आहे सर, हे 50 पैसे किती आहे सर, हे 20 पैसे आणि हे सर 10 पैसे. आणि यांचं गुणोत्तर किती दिलं आहे, तर गुणोत्तर दिलं सर 3 जसे 5 जसे 6. बस याला आता गुणाकार. 5 त्रिक तर सर 15 आणि 5 दुनी तर सर 10 आणि हा 0. 6 1 तर सर हे 6.
संपलं. आता पूर्ण पैसे किती आहे तर 620 आहे. मग हे 620ला आपण पैशात कन्वर्ट करू शकतो का? हे रुपये आहेत ना आणि हे पैसे आहेत. मग हे 620 रुपये आहे, ह्याला पैशात कन्वर्जन करा. आता तिघांची बेरीज करा. 150 आणि हे 250 म्हणजे 310. मग हे 310 पैसे आणि हे पण पैसेच आहे. आणि आपल्याला विचारलं आहे काय 10 पैशाची. मग 10 पैसे किती आहे तर 10 पैशाचे आणि 6 आहे ना गुणोत्तरमध्ये, तर हे 6 टाका. इथे फक्त गुणाकार टाका आणि हे 310 भागिले आणा आणि संपला विषय. आता फक्त मित्रांनो याला कटछाट करा. हा 0 हा 0, 31 दुनी साईन दुनी, तसं हे 12 आणि हे 2 0 म्हणजे 10 पैशाची किती नाणी आहेत तर 10 पैशाची आहेत 1200 नाणी. आणि हे 1200 नाणीला जर आपल्याला पैशात सांगायचं असेल तर आपण कसं सांगणार सर? आता हे किती आहे तुम्हाला जर विचारलं तर 10 पैशाचे किती रुपये आहेत असं जर प्रश्न आला तर कसं सांगणार सर? 1200 आहे असं करा. हे 1200 आहे, हे 1200 गुणीला किती 10 पैशाचं नाणी आहेत ना. आणि रुपयात कन्वर्जन करण्यासाठी आपण कशाने भागतो तर 100ने. मग एका रुपयात किती पैसे असतात तर 100. मग आपण 100ने त्याला भागणार बस. मग हा 0 हा 0 कॅन्सल, हा 0 हा 0 म्हणजे किती रुपये आहेत ते तर 120 रुपये आहे सर. मग ते जर विचारलं 1200 नाणी आहेत 10 पैशाच्या, ते किती रुपये आहेत ते 120 रुपये आहेत. आणि कशा प्रकारे कन्वर्जन करायचं तर या प्रकारे आपण त्या गणिताला कन्वर्जन करू शकतो. ठीक आहे, चला 7 आणि हा प्रकार नंबर इथं 7 आहे. याला फक्त 8 नाव द्या कारण आपण 7पर्यंत बघितलेलं आहे. हा प्रकार नंबर आपला 8वा आहे. चल आता बघा काय आहे प्रश्न, बघा कसे विचारतात आपल्याला. आणि गुणोत्तर प्रकारमध्ये गुणोत्तर आणि प्रमाण ह्या टॉपिकमध्ये मित्रांनो आपण व्हिडिओ पहिला आणि दुसरा अपलोड केलेला आहे. हा व्हिडिओ आपला 3रा असेल. ठीक आहे, आता बघा काय आहे आता बघा, आता हा प्रकार नंबर फक्त प्रकार नंबर 8 द्या. प्रकार नंबर 8 असेल आणि याच्यावरती बघा प्रकार नंबर 8मध्ये प्रश्न कसे विचारतात ते बघूया. आता काय आहे बघा, ए व बी यांच्या पगाराचे गुणोत्तर 2 जसे 3 व खर्चाचे गुणोत्तर 2 जसे 5 आहे. जर प्रत्येकाची 400 रुपये बचत असेल तर एचा पगार आपल्याला किती असा आपल्याला प्रश्न विचारला आहे. आता याच्यामध्ये काय करायचं मित्रांनो, आणि पुणे ग्रामीण पोलीस भरती 2023मध्ये आलेला हा प्रश्न आहे. आता बघा याच्यात काहीच अवघड नाही, फक्त 10 ते 15 सेकंदात गणित सॉल्व्ह होऊन जाईल. आता पगाराचं गुणोत्तर किती आहे सर? बघा हे आहे पगार, पगाराचं गुणोत्तर आहे 2:3. कोणाचं तर ए आणि बीचं. आणि खर्चाचं गुणोत्तर किती आहे तर हे आहे खर्च, खर्चाचं किती आहे सर तर 2 हे सर 5. आणि यांची बचत किती होते म्हणते तर दोघांची बचत म्हणतं आहे की दोघांची बचत 400 रुपये होते. आता दोघांची बचत जर 400 असेल तर बघा याला समजा 2 रुपये खर्च असेल किंवा 2000 रुपये पेमेंट असेल तर खर्च बी 2000च आहे. मग याची तर 400 होत नाही सर. आता याला समजा 3000 असेल आणि समजा 500 खर्च असेल तर नाही होत सर. म्हणजे यांचं बघा यांच्यामध्ये दोघांमध्ये फरक किती आहे तर 0 आहे. यांच्यामध्ये दोघांमध्ये फरक किती आहे तर 2चा. हा फरक आपल्याला समान करायचा असेल, जर हा फरक आपण समान केला तर आपण गणितापर्यंत पोहोचू शकतो. आता सर हे फरक समान करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हा 5 आणि 2 यांच्यामधला फरक घ्यावा लागेल. किती आहे तर सर 3चा. खर्चाचं बघा यांचा फरक बघा काढायचा बघा, आणि 3ने या पगाराचं याला गुणायचं आहे. बघा 3 दुणी तर सर 6 आणि 3 त्रिक तर सर 9. हे काय झालं नवीन पगाराचं गुणोत्तर झालं. हे नवीन पगाराचं गुणोत्तर झालं आहे. आता हे खर्च काय असेल तर खर्च ते आपलं जुनं होतं तेच खर्च लिहायचं. हे 2 आणि हे 5 बस. आता याच्यात मला सांगा, आता याच्यामध्ये मित्रांनो हे बघा याच्यामध्ये फरक कितीचा आहे तर याच्यामध्ये सर 4चा आहे आणि याच्यामध्ये पण सर 4चा आहे. 6मधून 2 गेले 4 आणि 9मधून 5 4. आता फरक जर 400चा असेल तर गणित मग सोपं आहे ना मित्रांनो. आता हे 4 म्हणजे कोणाचा बरोबर आहे, हे 4चा फरक दिला आपल्याला 400 उरतात. म्हणजे याचं जर समजा आता सपोज आपण पकडू की 600 रुपये इन्कम असेल म्हणजे पगार असेल तर 200 रुपये खर्च आहे. आणि इथं जर समजा याचा 900 रुपये पगार असेल तर 500 रुपये खर्च आहे. ठीक आहे, मग 4 म्हणजे हे. आणि आपल्याला विचारलं आहे कोण तर एचा पगार आपल्याला विचारला आहे. एचा पगार किती आहे तर एचा पगार 6 आहे ना बस. मग इथे 6 म्हणजे किती हे ठेवून द्या. हे 4 म्हणजे काय तर हे फरकवाला 4 निघाला आहे. 4 म्हणजे यांची बचत. हे बघा यांची बचत दोघांची होते 400 म्हणजे हे 400
आणि एचा पगार विचारला आहे, म्हणजे एचा पगार हे 6 आहे, आपण नवीन काढलं ते 6. बस इथे गुणाकार टाका आणि हा 4 इथे, आणि फक्त मित्रांनो याला आता फक्त कटछाट करा. हा 4 1 4 म्हणजे काय उरलं आहे, हे 100 उरलं आहे ना. हां 6 1 तर सर 6 आणि हे 2 0, म्हणजे एचा पगार किती आहे मग सर, एचा पगार आहे मग 600 रुपये. आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 1 600 रुपये. आणि पुणे 2023मध्ये आलेला प्रश्न आहे मित्रांनो. किती वेळ लागला, फक्त ही कन्सेप्ट तुम्हाला समजायला पाहिजे, त्याच्यानंतर हे गणित सोपं आहे. ठीक आहे, ही कन्सेप्ट कळाली तर अवघड नाही, आणि जर कन्सेप्टच कळाली नाही तर मग अवघड आहे. ठीक आहे, चल आता पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न बघा. आता हा प्रश्न काय आहे, चल आता याच्यामध्ये अ आणि ब यांच्या उत्पन्नाचे गुणोत्तर किती आहे, तर 3 जसे 2 आहे. तर त्यांच्या खर्चाचे गुणोत्तर 5 जसे 3 आहे. प्रत्येकाची बचत किती आहे, तर प्रत्येकाची बचत 1000 रुपये असेल तर अचे उत्पन्न किती विचारलं आहे. आता सांगा, अ आहे सर आणि हे ब. चला अ आणि ब आहे, उत्पन्न किती आहे, तर उत्पन्न सर उत्पन्न अचं उत्पन्न किती आहे सर 3 जसे हे 2, आणि खर्च किती आहे, तर खर्च हे खर्च सर. आता खर्च किती आहे, तर 5 जसे हे 5 जसे 3. आता यांच्यामध्ये डिफरन्स समान आहे का, तर फरक समान नाही सर. मग फरक समान करण्यासाठी आपण काय करतो, ह्या दोघांचा फरक काढतो. दोघांमध्ये फरक किती आहे सर 2चा, आणि मग हे जे गुणोत्तर आहे उत्पन्नाचं याला आपण गुणणार, म्हणजे नवीन उत्पन्न काढणार आपण. बेत्रिक सर हे 6 आणि बेदुनी सर हे 4, म्हणजे हे इथं लिहा नवीन उत्पन्न बरोबर. आणि खर्च जो असेल तोच खर्च जुना, म्हणजे जुना खर्च किती आहे 5 3. आता यांचा डिफरन्स काढा, कितीचा आहे, तर 1चा सर. यांचं किती आहे 1चा, म्हणजे निघाला ना. आता 1 म्हणजे किती आहे, तर गणितामध्ये म्हटलं आहे की दोघांची बचत 1000 आहे, म्हणजे दोघांची आहे ना, दोघांमध्ये 1 1 आलं आहे. आता दोघांची बचत 1 म्हणजे किती आहे, तर 1000च्या बरोबरीत. आणि आपल्याला विचारलं आहे काय, तर अचं उत्पन्न विचारलं. अ कोण आहे, हा अचं कोणतं आहे, तर हा नवीन आहे ना. मग अ म्हणजे हा, अ म्हणजे काय करणार आपण मग 6, आणि इथे प्रश्नार्थ चिन्ह, इथे गुणाकार टाका आणि हा 1 भागीला ना, 1 ला 1 कट होते, मग 6 1 तर 6 आणि हे 3 0, म्हणजे किती रुपये, अचा पगार किंवा अचं उत्पन्न किती आहे मग, तर अचं उत्पन्न आहे मित्रांनो 6000 रुपये. ठीक आहे, फक्त ही कन्सेप्ट तुम्हाला समजली पाहिजे. हे जुन्या उत्पन्नावरनं हे नवीन गुणोत्तर उत्पन्नाचं तुम्हाला काढता आलं पाहिजे. हे जर काढता आलं तर गणित सोपं आहे, आणि जर हेच काढता आलं नाही तर मग गणित अवघड आहे. ठीक आहे, चल आता पुढचा प्रश्न बघा. आणि मित्रांनो, जर मी सांगतो आहे ही टेक्निक किंवा ही ट्रिक तुम्हाला समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. चल आता हा बघा, हा प्रश्न बघा काय आहे. अ व ब यांच्या उत्पन्नाचे गुणोत्तर किती आहे, 5 जसे 4 आहे. तर त्यांच्या खर्चाचे गुणोत्तर 3 जसे 2 आहे. जर प्रत्येकाची बचत 1600 रुपये असेल तर एचे उत्पन्न किती. आता मला सांगा किती आहे सर, तर ए आहे आणि काय आहे सर, हे बी आहे. काय त्यांचं उत्पन्न, हे सर उत्पन्न, हे उत्पन्न. आता उत्पन्न किती आहे सर, 5 जसे हे सर 4 आहे. आणि खर्च, खर्चाचं किती आहे सर, हे खर्च 3 जसे हे 3 जसे 2 आहे. आता यांच्यामध्ये डिफरन्स बघा, डिफरन्स समान आहे का, तर बघा इथे 5 आणि 3 मध्ये सर 2चा डिफरन्स आहे, याच्यामध्ये सर 2चा आहे. आता डिफरन्स समान आहे ना, आणि उरते मग समान. मग आता बस तेवढंच करा. हे 2 म्हणजे किती आहे मग, तर 2 म्हणजे सर हे 1600 आहे. आणि आपल्याला विचारलं आहे काय, तर एचं उत्पन्न आपल्याला विचारलं आहे. मग ए म्हणजे किती आहे, तर 5 आहे. मग सर याच्यात आपण नवीन का काढलं नाही, का याच्यात नवीन काढायची गरज नाही ना, मग डिफरन्स समान आहे ना ऑलरेडी. मग आपण डिफरन्स जर समान नसेल, यांच्यामधला फरक जर समान नसेल तर त्याच्यासाठी आपण नवीन काढत होतो. पण जर डिफरन्स किंवा फरक समान असेल तर मग काढायची गरज नाही ना, बरोबर. चल आता पुढे तेच आहे, 2 म्हणजे 1600 आहे. आपल्याला विचारलं ए म्हणजे किती आहे, तर ए म्हणजे सर 5 आहे. इथं 5 ठेवा आणि हे प्रश्नार्थक चिन्ह, इथे गुणाकारचं चिन्ह टाका आणि हा 2 इथे आणा. फक्त मित्रांनो आता कटछाट करा, बे 1 बे 8 तर 16 आणि हे 2 0 इथे, म्हणजे आता 5 8 तर सर 5 8 40, 1 0 आणि 2 0, म्हणजे किती रुपये, तर 4000 रुपये. एचं काय आहे, तर एचं आहे सर उत्पन्न.
तर अशा प्रकारे मित्रांनो आपण सहजरित्या या गणिताला सॉल्व करू शकतो. ठीक आहे, फक्त ही कन्सेप्ट आणि प्रश्न आला जळगाव 2019 तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या गणिताला सहजरित्या सॉल्व करू शकतो. ठीक आहे, चला आता पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न काय आहे, ए व बी यांच्या उत्पन्नाचे गुणोत्तर 2:3 तर त्यांच्या खर्चाचे गुणोत्तर 1:2 आहे. जर प्रत्येकाची बचत 24,000 रुपये आहे तर एचे उत्पन्न किती? मग तेच आहे सर. मग काय आहे सर, ए आहे आणि हे बी आहे, यांचे उत्पन्न किती आहे? तर उत्पन्न सर चला काढा, उत्पन्न किती गुणोत्तर आहे? 2 सर हे 3 आहे. आणि खर्चाचं गुणोत्तर, खर्च किती आहे सर त्यांचा? तर खर्च आहे सर 1:2. संपला. आता फक्त यांचा फरक काढा, किती आहे? 2 मधून 1 जर वजा केला तर 1चा डिफरन्स आहे, 3 मधून 2 गेला तर 1चा डिफरन्स आहे. मग आता फरक समान आहे का सर? तर हो सर, फरक समान आहे तर समान करण्याची काही गरज नाही. म्हणजे 1 म्हणजे किती दिलं आहे? तर 1 म्हणजे आपल्याला दिलं आहे, 1 म्हणजे दिलं आहे आपल्याला 24,000 रुपये. 1 म्हणजे सर हे 24,000 रुपये आहे. 1 म्हणजे 24,000. विचारलं आहे काय? तर एचं उत्पन्न किती आहे? तर 2 आहे ना. मग हे 2 म्हणजे किती? इथे फक्त गुणाकार टाका आणि हा 1 भागिला 24 दुनी सर 24 दुनी 48 आणि हे 3 0 म्हणजे एचं उत्पन्न किती आहे? तर एचं उत्पन्न आहे सर 48,000 रुपये. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण सहजरित्या सॉल्व करू शकतो. फक्त माझं एक मित्रांनो तुम्हाला कन्सेप्ट अजून आहे की बघा, एचं उत्पन्न जर 48 असेल तर बीचं उत्पन्न किती आहे हे कमेंटमध्ये करा. एचा खर्च किती आहे हे कमेंटमध्ये करा आणि बीचा खर्च किती आहे हे कमेंटमध्ये करा. आणि जर तुम्हाला खरोखर हे कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल त्या तीनही गोष्टी तुम्ही कमेंट करसाल. ठीक आहे. आणि जर तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.